मित्रांनो शाओमीने ना 17 Pro Max लॉन्च केलाय. म्हणजे नाव, डिझाईन, सॉफ्टवेअर सगळ्याच्या बाबतीत 17 Pro Max ला त्यांनी कॉपी केलेले. कॉपी करायची नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जर का तुम्ही साइड टू साइड दोघांचं कंपॅरिझन केलं ना, तर बऱ्याच बाबतीत Xiaomi 17 Pro Max ऍक्च्युअल iPhone 17 Pro Max च्या पुढे जातो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेड टू हेड ऑब्जेक्टिव्हली कंपॅरिझन करणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की हा 80,000चा फोन, हो 5999 युआन चायनामध्ये लॉन्च झालाय, म्हणजे 80,000 80-85,000 हा 1.5 लाखाच्या फोन पेक्षा किती चांगला आहे जर का तुम्ही प्रॉपर कंपॅरिझन केलं तर. पण आयफोन शेवटी आयफोनच आहे. लोक किती म्हटलं तरी 80,000 Xiaomi 17 Pro Max ला देणार नाही, पण 1.5 लाख रुपये iPhone 17 Pro Max ला देतील. ऍपल आहे. कळेल तुम्हाला. हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा कंपेअर केल्यानंतर तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस विचार करताल, अरे 1.5 लाख घालू का 80,000 Xiaomi 17 Pro Max मध्ये घालू. चला लेट अस स्टार्ट. सगळ्यात आधी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकन वाजवा. डिझाईन आणि बिल्डच्या बाबतीत इनफॅक्ट हातात घेतले ना दोन्ही सिमिलर. डोळे झाकून जर का कोणाला दिला ना अरे iPhone 17 Pro Max कुठला, तर कन्फ्यूज होतील ते लिटरली. हे जे आहे ना डिस्प्ले 2.9 इंचचा डिस्प्ले आहे मागच्या बाजूला. इथं फक्त तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात त्याला, प्लॅटू. दोघांमध्ये ग्लास मेटल सँडविच डिझाईन आहे. दोघंही अल्युमिनियमच वापरतात. पण ह्या एक्स्ट्रा डिस्प्लेमुळे मला वाटतं डिझाईन, बिल्ड क्वालिटी, लुक या बाबतीत मी Xiaomi 17 Pro Max ला देईन. हा तर आहेच, त्याचा काय प्रश्न नाही. पण बॅटरी तुम्हाला माहिती आहे हा ह्याच्यापेक्षा 10 ग्रॅमने लाइटर आहे, पण ह्याच्यामध्ये जवळजवळ 50% मोर बॅटरी आहे. तुम्हाला माहिती आहे आयफोन मध्ये 4823 का 4900 mAh ची बॅटरी येते. ह्याच्यामध्ये 7500 mAh ची बॅटरी आहे. 100 वॉट चार्जिंग आहे, 50 वॉट वायरलेस चार्जिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 40 वॉट फास्ट चार्जिंग मिळतं आणि 25 वॉट वायरलेस चार्जिंग. हो पण मॅग्नेट्स येतात मॅगसेफ. तुम्हाला माहिती आहे ही 7500 ची बॅटरी आहे ना, ती 45 मिनिटात फुल होऊन जाते. 100 वॉट चार्जर. डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं, दोन्हीही 6.9 इंचचे 1.5K रेझोल्युशनचे डिस्प्ले. ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली XDR OLED डिस्प्ले येतो. हा OLEDच आहे. LTPO डिस्प्ले दोघांमध्ये. ह्याच्यामध्ये 3500 निट्स ब्राईटनेस आहे, ह्याच्यामध्ये 3000 निट्स ब्राईटनेस आहे. ह्याच्यामध्ये पण अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग येतं. HDR10 चा सपोर्टेड 12 बिट पॅनल आहे हा. तर ओव्हरऑल मी म्हणेन फ्रंट डिस्प्ले दोन्ही सिमिलर आहेत, पण एक्स्ट्रा डिस्प्ले असल्यामुळे अगेन यू नो इज द विनर. परफॉर्मन्सच्या बाबतीत मित्रांनो आयफोन मध्ये A19 Pro येतं. ह्याच्यामध्ये 8 Elite Gen 5 येतो, लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट. सो हा पहिलाच फोन आहे जो त्याच्यावरती लॉन्च झालाय. आणि ह्याचा अंतुतू स्कोर जर का बघायचं झालं ना 3.5 मिलियन येतो. पण गीक बेंच वरती सिंगल कोर मध्ये आयफोन पुढे जातो. जर का मल्टी कोर सांगायचं झालं तर येस Xiaomi 17 Pro पुढे जातो. 11,000च्या जवळजवळ त्याचा मल्टी कोर स्कोर येतो, विच इज मोर दॅन iPhone 17. ओव्हरऑल जर का रेग्युलर युजर साठी दोघांचेही परफॉर्मन्स फ्लॅगशिप लेवलचे. पण एक गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल स्टोरेज मिळतं. बेस व्हेरियंट 512 GB चा आहे, ह्याचा बेस व्हेरियंट 12556 आहे, ह्याचा 12512 चा आहे. आणि प्राइस ह्याची नियरली अर्धी 80,000 वर्सेस 1,50,000. कॅमेरा बद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये 48 मेगापिक्सेलचे ट्रिपल कॅमेराज मागे, ह्याच्यामध्ये 50 मेगापिक्सेलचे ट्रिपल कॅमेराज मागे. पण ह्याच्यामध्ये सेल्फी सुद्धा 50 मेगापिक्सेलचा आहे. ह्याच्यामध्ये 18 मेगापिक्सेलचा सेल्फी सेंटर स्टेज कॅमेरा मिळतो. दोन्ही 4K 60 FPS फ्रंट आणि बॅक व्हिडिओग्राफी मध्ये शूट करू शकता. मी साइड बाय साइड कंपॅरिझन साठी दाखवतोय फोटोज. काही बाबतीत Xiaomi 17 Pro Max बरा आहे, पण मोस्टली मला तर वाटतं आयफोन. तुम्हाला काय वाटतं? स्क्रीनवरती जे सॅम्पल्स दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. एक गोष्ट चांगली आहे, दोघंही मल्टीमीडिया मध्ये जबरदस्त आहेत. पण क्वालिटी सांगायचं झालं ना तर ऑडिओ व्हिडिओ दोन्ही मी म्हणेन आयफोनच, देयर इज नो क्वेश्चन. सॉफ्टवेअर मध्ये मात्र हे बघा, जर का तुम्ही iOSच्या इकोसिस्टम मध्ये असाल तर ह्याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. पण HyperOS 3.0 जे आलेलं आहे ना त्याच्यामध्ये जे AI चे फीचर्स आहेत जबरदस्त आहेत. म्हणजे भरपूर नवीन ऍडिशन्स वगैरे आहेत. दिसायला iOS सारखंच आहे, म्हणजे तुम्हाला काही फरक जाणवणारच नाही. तुम्ही नोटिफिकेशन पॅनल बघा, तुम्ही कंट्रोल सेंटर बघा, तुम्ही लॉक स्क्रीन बघा, तुम्ही डिझाईन बघा, स्वाईप, टचेस, अॅनिमेशन सगळं काही iOS सारखंच आहे. म्हणजे तुम्हाला वापरताना तसं काही वेगळं जाणवणार नाही. फीचर्सच्या बाबतीत मात्र HyperOS जो आहे तो पुढे जातो. पण हो, अपडेट्स मध्ये 6 वर्षाचे अपडेट्स मिळतात. हे तुम्हाला 4 वर्षाचे मेजर अपडेट्स वगैरे मिळतील. AI च्या फीचर्सच्या बाबतीत मात्र येस Xiaomi डेफिनेटली खूप पुढे जातो. मी तुम्हाला सांगू का एक गोष्ट, हा 1.5 लाखाचा आयफोन आहे. कितीही तुम्ही कंपेअर करा, ऑब्जेक्टिव्हली सब्जेक्टिव्हली कसंही कंपेअर करा, लोक हाच फोन घेणार आहे. 80-85,000 मध्ये Xiaomi 17 Pro Max कोण घेणार? तुम्ही घेणार आहात? खाली कमेंट्स मध्ये सांगा मला. आय डोंट नो, आय एम नॉट टू शुअर. दॅट इज व्हॉट ब्रँड व्हॅल्यू इज. ब्रँड व्हॅल्यू तर कंपेअर करता येत नाही ना Xiaomi आणि ॲपलची, कारण की ॲपल कुठेच्या कुठे गेलाय. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.